आपण लास्ट लेक्चरमध्ये डॉट प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यावरचे प्रॉब्लेम्स काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले होते. आजही आपण काही प्रॉब्लेम्स घेऊ आपण डॉट प्रोडक्टवरचे. ओके, the next problem which we are going to take is a particle move from position. A particle move from position three I cap plus two j cap minus six k cap. 3 I cap plus 2 j cap minus 6 k cap. 2 14 I cap plus 13 j cap plus 9 k cap. 14 I cap plus 13 j cap plus 9 k cap. Due to uniform force, of आता फोर्स फॅक्टर दिला इथं 4 I cap plus j cap plus 3 k cap. 4 I cap plus j cap plus 3 k cap Newton. If the displacement in meter, then work done will be. If displacement in meter, then work done will be. Which option say 100 joule, 200 joule, 300 joule and 250 joule. 100 joule, 200 joule, 300 joule and 250 joule. प्रॉब्लेम काय माहिती का, थ्री डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपल्याला दोन पोझिशन वेक्टर दिलेले. सुरुवातीला पार्टिकल या पोझिशनला होता, initial position of particle, let us consider P, and this position vector is given to us OP bar आपल्याला दिलेले आणि तो P पॉइंट पासून समजा कुठे गेलाय, Q पॉइंटला गेलाय. कसा गेलाय, तर कोणत्याही बॉडीची मोशन जर करायची असेल तर आपल्याला त्या बॉडीवर काय अप्लाय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावं लागेल. तर आपल्याला सांगितले काय, एक पार्टिकल होता तो या ठिकाणी होता सुरुवातीला P पॉइंटला. त्याचा पोझिशन वेक्टर आहे 3 I cap 2 j cap 6 k minus 6 k cap आणि नंतर तो त्या पोझिशन पासून कुठे गेलाय, 14 I cap 13 j cap plus 9 k cap. म्हणजे तो P पॉइंट पासून गेलाय कुठे, Q कडे. तो पोझिशन वेक्टर आपल्याला दिलेला आहे. Q पॉइंटचा पोझिशन वेक्टर दिलेला आहे 14 I cap plus 13 j cap plus 9 k cap. म्हणजे P पॉइंट पासून Q पॉइंट कडे त्या पार्टिकलचं काय झालं, डिस्प्लेसमेंट झाले. ओके, तर ते डिस्प्लेसमेंट कशामध्ये आपल्याला काढायचं आहे. आता कोणत्याही बॉडीला डिस्प्लेस करण्यासाठी, कोणत्याही बॉडीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला त्या बॉडीवर काय अप्लाय करावा लागतो, फोर्स. या पार्टिकलवर आपण काहीतरी फोर्स अप्लाय केला आणि तो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या पार्टिकलचं काय झालं, डिस्प्लेसमेंट किती झाले, तर झालेलं डिस्प्लेसमेंट इथं कशात दाखवू आपण, एस बार ने.
पी क्यू हे काय असेल त्याचं डिस्प्लेसमेंट. आणि त्यावर आपण काय अप्लाय केला, फोर्स किती अप्लाय केला, एफ अप्लाय केला. फोर्स वेक्टर किती दिले, 4i कॅप प्लस जे कॅप प्लस 3k कॅप. लक्षात तुम्ही काय सांगतोय, सुरुवातीला पार्टिकलची पोझिशन होती पी, नंतर त्याची पोझिशन झाली क्यू. दोघांची पोझिशन वेक्टर दिलेले आपल्याला, ओपी बार आणि ओक्यू बार आपल्याला दिलेले. ओके, तर त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट झालंय. कशामुळे झालंय, तर त्या पार्टिकलवर आपण काय अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला. And due to this force, particle displaced from its point Q, position point P to Q. तर त्याचं डिस्प्लेसमेंट झाले किती झाले, S बार झाले. तर आपल्याला या पार्टिकलचं वर्क किती झाले काढायचे. म्हणजे पार्टिकलला डिस्प्लेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं असेल, वर्क करावं लागलं असेल. P पॉइंट पासून Q पॉइंट पर्यंत नेण्यासाठी आपल्याला वर्क करावं लागलं असेल. तर वर्क इज इक्वल टू फॉर्म्युला आहे फोर्स डॉट क्यू, सॉरी फोर्स डॉट एस. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय, वर्क. वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, and that's why this dot product is also called scalar product. तो तुम्हाला फोर्स वेक्टर दिलेला आहे, पण तुम्हाला डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलेलं नाहीये. तुम्हाला फक्त सुरुवातीची पोझिशन दिली, फायनल पोझिशन दिली आहे. तुम्हाला ते डिस्प्लेसमेंट वेक्टर काढायचं आहे. काढता येईल का, डिस्प्लेसमेंट वेक्टर काढायचंय म्हणजे एस बार काढायचंय. नंतर फोर्सचा आणि एस बारचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि फोर्सचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. तो डॉट प्रोडक्ट म्हणजे झालेलं वर्क असेल तर ते वर्क तुम्हाला मिळून जाईल. प्रॉब्लेम समजलाय, प्रॉब्लेम समजलाय का. लक्ष द्या, साक्षी बोबडे, सुरुवातीला एक पार्टिकल त्याचा पोझिशन वेक्टर दिला 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 6k कॅप. म्हणजे सुरुवातीला तो त्या पोझिशनला होता, नंतर त्याची पोझिशन बदलली आहे आणि त्याचा पोझिशन वेक्टर झाला 14i कॅप प्लस 13j कॅप प्लस 9k कॅप. म्हणजे त्याने त्याची जागा बदलली आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट झालंय. तर तुम्हाला ते झालेलं डिस्प्लेसमेंट काढायचं. आता डिस्प्लेसमेंट आपोआप झालेलं असेल का, तर नाही. तर आपल्याला तिथं आपण फोर्स अप्लाय केलाय. किती फोर्स अप्लाय केलाय, तर तिसरा वेक्टर फोर्स वेक्टर आहे 4i कॅप प्लस j कॅप प्लस 3k कॅप. एवढा फोर्स आपण अप्लाय केलाय. तर फोर्स वेक्टर माहिती आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर काढायचंय आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे तुम्हाला. आणि त्यावरून तुम्हाला काय मिळून जाईल, त्याचं वर्क, झालेलं वर्क. लक्ष द्या, तुम्हाला ओपी बार दिलेला आहे, ओक्यू बार दिलेला आहे. तुम्हाला हे एस बार काढायचे किंवा पी क्यू बार काढायचे. आणि हे पी क्यू बार म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट मिळालं तर फोर्स वेक्टरचा आणि डिस्प्लेसमेंट वेक्टरचा आलेल्या डॉट प्रोडक्ट घ्या आणि तेच काय असेल तुमचं वर्क. तो वरीलपैकी एक ऑप्शन येईल. समजला प्रॉब्लेम आता. तर मग तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढता येईल का, ठीक आहे. चला, काय करता माहितीये का, डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी तुम्हाला याच्या अगोदरही असं केलेलं आहे प्रॉब्लेम, तुमच्या लक्षात जर असेल. या अगोदर देखील आपण असे प्रॉब्लेम केलेले, असे म्हणजे डॉट प्रोडक्टचे म्हणत नाही मी, पण डिस्प्लेसमेंट वेक्टर काढण्याचे प्रॉब्लेम केलेले आहेत. तुम्ही डिस्प्लेसमेंट वेक्टर काढा, तुम्हाला झालेले म्हणून म्हणतोय. बाकी प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देतो. अर्धा तास उशिरा जॉईन झाल्यावर तुझ्या काय लक्षात येईल,
ठीक आहे. काय कळलं नाही तुला? काय कळलं नाही? आता बाकीच्यांना दिसतंय. एक मिनिट थांब. क्लिअर आहे सगळं. तुम्हाला डिस्प्लेसमेंट वेक्टर काढता येईल का नाही ते सांगा. हे जमायला पाहिजे तुम्हाला. आता करून पाहताय का? चला काढा. डिस्प्लेसमेंट वेक्टर काढा. डिस्प्लेसमेंट वेक्टर मिळाला. मला सांगा मग आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सुरुवातीला पार्टिकल कन्सिडर करा पी पॉइंटला आहे. त्याचा पोझिशन वेक्टर दिला आहे आपल्याला 3i कॅप प्लस 2j कॅप मायनस 6k कॅप. नंतर तो क्यू पॉइंटला डिस्प्लेस झाला. त्याचा पोझिशन वेक्टर दिला आपल्याला 14i कॅप प्लस 13j कॅप प्लस 9k कॅप ड्यू टू युनिफॉर्म फोर्स. त्यावर आपण युनिफॉर्म फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याची पोझिशन बदलली आहे. तो पी पॉइंट पासून क्यू पॉइंट कडे गेला आहे. फोर्स किती अप्लाय केला आपण? 4i कॅप प्लस j कॅप प्लस 3k कॅप न्यूटन. इफ डिस्प्लेसमेंट इज इन मीटर देन द वर्क डन विल बी. जर डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये असेल तर वर्क डन किती असेल? लेफ्ट का असं काही करायचं नाही. लेफ्ट अरे ते कोण आहेत ते लेफ्ट होत आहेत ते? हा आकाश. जूल. लेट्स सी डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आला किरण? डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आला? डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आलाय? किरण डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आलाय? मी ते विचारतच नाही. मी विचारतोय ठीक आहे तुमचा आन्सर माइंड बी बरोबर बी असेल पण मी काय विचारतोय ते पहा. मी विचारतोय तुमचा डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आहे. कारण की डिस्प्लेसमेंट वेक्टर काढल्याशिवाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. डिस्प्लेसमेंट वेक्टर काय आलाय?
लक्ष द्या, आपल्याला आता एस बार काढायचा आहे. एस बार म्हणजेच काय, आपला काय काढायचा, पी क्यू बार. तर हा काय तयार होतोय, ट्रायंगल तयार होतोय. इथं कोणता लॉ अप्लाय करणार आपण, ट्रायंगल लॉ अप्लाय करणार. जे दोन वेक्टर इन ऑर्डर आहेत त्यांची बेरीज तिसऱ्याच्या बरोबर असेल. ओपी बार चा टर्मिनल पॉइंट हा पी क्यू बारचा काय स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ओपी बार आणि पी क्यू बार हे इन ऑर्डर आहेत. या दोघांची बेरीज कशाच्या बरोबर असेल, ओ क्यू बारच्या बरोबर असेल. आता ओपी बार वेक्टर हा आहे आणि ओ क्यू बार वेक्टर हा आहे. आपल्याला काय काढायचं, पी क्यू बार काढायचं आहे. पी क्यू बार ही टर्म इकडे आल्यानंतर वजा होईल, ओ क्यू बार वजा ओपी बार. तर पी क्यू बार म्हणजेच काय, आपलं एस बार, आपला डिस्प्लेसमेंट वेक्टर. आणि हा बरोबर असेल ओ क्यू बार वजा ओपी बारच्या. 14 आय कॅप प्लस 13 जे कॅप प्लस 9 के कॅप. हा कोणता वेक्टर आहे, ओ क्यू बार वजा ओपी बार. ओपी बार 3 आय कॅप प्लस 2 जे कॅप माइनस 6 के कॅप. तर ह्या वजा निगेटिव्ह मायनस टर्म पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. एस बार इक्वल्स टू काय देता येईल आपल्याला, 14 आय कॅप ॲज इट इज, 13 जे कॅप प्लस 9 के कॅप वजा मायनस टेला मल्टिप्लाय केलं तर मायनस 3 आय कॅप, मायनस टेला मल्टिप्लाय केलं तर मायनस 2 जे कॅप, मायनस टेला मल्टिप्लाय केलं तर प्लस मायनस मायनस प्लस 6 के कॅप. 14 आय कॅप मधून 3 आय कॅप गेले तर किती राहतील, 14 आय कॅप मधून 3 आय कॅप गेले तर किती राहतील, 11 आय कॅप. 13 जे कॅप मधून 2 जे कॅप गेले तर किती राहतील, 11 जे कॅप. आणि 9 के कॅप आणि 6 के कॅप यांची बेरीज किती येईल, तर 15 के कॅप. ठीक आहे. तर हा आला डिस्प्लेसमेंट वेक्टर, हा झाला डिस्प्लेसमेंट वेक्टर. मग आता फोर्स वेक्टर आपल्याला माहिती आहे आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर माहिती आहे. वर्क म्हणजे काय, एफ बार डॉट एस बार म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट प्लस वाय कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट. आपण डॉट प्रोडक्ट तुम्ही पाहिले लक्षात असेल तर, जर वेक्टर आपल्याला असे दिलेले असतील, ठीक आहे, आपल्याला आता एस बार माहिती आहे. एफ बार किती दिले आपल्याला, एफ बार दिले 4 आय कॅप प्लस जे कॅप आणि प्लस 3 के कॅप. आणि एस बार दिले आपल्याला किती, 11 आय कॅप प्लस 11 जे कॅप प्लस 15 के कॅप. तर या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आपण कसा घेऊ, तर इथं काय होतं, यांच्या असे जर वेक्टर दिलेले असतील तर इथं दुसरा फॉर्म्युला यूज करायचा. दुसरा फॉर्म्युला म्हणजे काय, म्हणजे एफ बार डॉट एस बार करायचा आपल्याला, म्हणजे वर्क. दुसरा फॉर्म्युला काय असेल, त्याच्या एक्स कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट प्लस त्यांच्या वाय कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट प्लस त्याच्या झेड कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा डॉट प्रोडक्ट घेता येईल. fx 4 sx 11 fy काय नाही म्हणजे काय असेल 1, हा 11 हे 3 आणि x sz किती आहे 15. तो 44 11 आणि 45 किती आहे, तर हे ऑलमोस्ट 100 आय थिंक, बरोबर आहे. 5 1 6 6 4 10 5 4 9 आणि 1 10 100 जूल. So work done will be 100 joule. So this is a solution of this problem. First of all, we have to calculate the displacement vector. We have calculated the displacement vector.
आता इथे कोणता लॉ यूज करायचा होता? ट्रायंगल लॉ. जे दोन वेक्टर इनऑर्डर आहेत त्यांच्या दोघांची बेरीज तिसऱ्याच्या बरोबर असेल. तर मग आपल्याला जे काढायचं होतं पी क्यू एका साईडला आला, बाकी सर्व दुसऱ्या साईडला, तर मायनस होईल. त्या दोन वेक्टर आपल्याला दिले, ओ क्यू बार दिलेले, ओपी बार दिलेले, दोघांची पोझिशन वेक्टर आपल्याला दिले. तर दोघांची वजाबाकी करायची होती आणि आपल्याला त्याच्यावर काय मिळेल? डिस्प्लेसमेंट वेक्टर. आलेला डिस्प्लेसमेंट वेक्टर आपल्याला या ठिकाणी ठेवायचा होता आणि त्याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा होता एक बार सोबत. मग असे जर वेक्टर दिले असेल त्याचा डॉट प्रोडक्ट कसा घेतो आपण? त्याच्या एक्स कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट प्लस वाय कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट प्लस झेड कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट. डॉट प्रोडक्टचा आपण दुसरा फॉर्म्युला इथे यूज करतो आणि व्हॅल्यू पुटअप केल्यात फक्त आणि मल्टिप्लिकेशन केलं. झालं सोल्युशन. So 100 joule is the answer. आणि पोझिशन वेक्टर सॉरी डिस्प्लेसमेंट वेक्टर किती होतो? 11 i कॅप प्लस 11 j कॅप प्लस 15 k कॅप. ठीक है, समझला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम समजलाय? तुम्ही डायरेक्ट आन्सर कसं काढलं? किरण पवार, शुभम भडके. नोट डाउन करा प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम. तो पण अशाच पद्धतीचा आहे. प्रॉब्लेम काय लक्ष द्या. A particle move with velocity velocity 6 i cap minus 4 j cap plus 3 k cap. 6 i cap minus 4 j cap plus 3 k cap. meter per second under the influence of constant force. Under the influence of constant force. Under the influence of constant force, F bar equals to 20 I cap plus 15 J cap plus minus 5 K cap. F bar equals to 20 I cap plus 15 J cap minus 5 K cap. The instantaneous power applied to the particle is the instantaneous power applied
टू पार्टिकल इज, पार्टिकलला आपण किती इन्स्टंटेनियस पॉवर अप्लाय केली. तर लक्ष द्या, पॉवरचा फॉर्म्युला मी अगोदर सांगतो. पॉवर म्हणजे काय, तर पॉवर म्हणजे पॉवर इज अ स्केलर क्वांटिटी, इट इज अ वर्क पर युनिट टाइम. पॉवर मीन्स वर्क डिवाइडेड बाय टाइम इज कॉल्ड पॉवर. ओके, पण वर्क इज व्हाट, वर्क इज द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क म्हणजे काय, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आणि मग एफ बार बाजूला घेऊ आपण. एस बार इज डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम किंवा डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम म्हणजे काय, व्हेलॉसिटी. सो एफ बार डॉट एस बार टी म्हणजे काय, व्हेलॉसिटी. तर पॉवरचा आणखी एक फॉर्म्युला काय करतात आपल्याला, पॉवर इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड व्हेलॉसिटी वेक्टर. फोर्स आणि व्हेलॉसिटी वेक्टरचा डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय, पॉवर. पॉवरचा इनिशियल फॉर्म्युला आहे वर्क पर युनिट टाइम, पण वर्कचा फॉर्म्युला आपल्याला आताच माहिती आहे, आपण आताच पाहिला होता, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम याला काय म्हणतो आपण, व्हेलॉसिटी. ओके, तर मग पॉवरचा फॉर्म्युला काय झाला, की एक फोर्स चा डॉट प्रोडक्ट त्यासोबत व्हेलॉसिटी सोबत घेतला तर आपल्याला काय मिळते, त्याची पॉवर. तर आपल्याला व्हेलॉसिटी वेक्टर दिलेला आहे, फोर्स वेक्टर दिलेला आहे. ओके, तर आपल्याला याचं पॉवर डिसिपेट झालेली काढायची आहे. याचे ऑप्शन्स आहेत 35, 45, 25 आणि 195. तर तुम्ही हे सोल्युशन करा या प्रॉब्लेमचं, मी तुम्हाला आन्सर सांगेन. हा किरण, कोणता प्रॉब्लेम रिपीट सांगायचा आहे? आता लिहिलेलं का? हा ठीक, लक्ष द्या. अ पार्टिकल मूव विथ वेलोसिटी. एक पार्टिकल आहे जो मूव होतो एका वेलोसिटीने. किती वेलोसिटीने, 6 i कॅप मायनस 4 j कॅप प्लस 3 k कॅप मीटर पर सेकंड एवढ्या वेलोसिटीने मूव होतो. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स. आता तो मोशन कशामुळे करत असेल, कारण त्याच्यावर काय अप्लाय होत असेल, फोर्स. तर किती फोर्स अप्लाय करतो आपण, 14 i कॅप प्लस 20 i कॅप प्लस 15 j कॅप मायनस 5 k कॅप. द इन्स्टंटेनियस पॉवर अप्लाइड टू द पार्टिकल. तर त्या पार्टिकलवर किती पॉवर आपण त्या वेळेस अप्लाय केलेली असेल. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट द पॉवर. सो पॉवर इज द वर्क पर युनिट टाइम. ओके, but we know the work is the displacement, force into displacement आणि divided by time. मग displacement divided by time म्हणजे काय, velocity. तर पॉवरचा फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, फोर्सचा डॉट प्रोडक्ट वेलोसिटी सोबत जर घेतला तर आपल्याला काय मिळेल, पॉवर मिळेल, इन्स्टंटेनियस पॉवर. ठीक आहे, तर आता कळलं हे काय, तर प्रॉब्लेम समजलाय. आपण किती पॉवर त्या ठिकाणी लावली आहे ते काढायचंय. त्या ठिकाणी त्यावेळेला त्या पार्टिकलवर किती पॉवर अप्लाय केली आहे. एक पार्टिकल आहे, तो कितीच्या वेलोसिटीने चाललाय, इतक्या वेलोसिटीने चाललाय. कशामुळे चाललाय, त्यावर आपण इतका फोर्स अप्लाय केलाय. मग त्या ठिकाणी आपण किती पॉवर अप्लाय केली आहे त्या पार्टिकलवर त्यावेळेला, इन्स्टंटेनियस पॉवर काढायची. काढता येईल का? तुम्हाला दोन्ही वेक्टर दिलेले आहेत, फोर्स वेक्टर पण दिलेला आहे आणि वेलोसिटी वेक्टर पण दिलेला आहे. तुम्हाला फक्त त्याचं सोल्युशन करायचं आहे. फोर्स वेक्टर किती दिला तुम्हाला, 20 i कॅप प्लस 15 j कॅप मायनस 5 k कॅप. आणि वेलोसिटी वेक्टर दिला आहे 6 i कॅप मायनस 4 j कॅप प्लस 3 k कॅप. हे न्यूटन मध्ये दिलाय आणि हा मीटर पर सेकंड मध्ये दिलाय. पॉवर काढा. नाही, मला तुम्ही करेक्ट आन्सर सांगा, मी ऑप्शन सांगतो. तुमचा आन्सर काय आहे ते सांगा, मी बरोबर आहे का ते चेक करतो.
समजा तुम्हाला आता परीक्षेमध्ये ऑप्शनच दिलेलं आहे, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार, तर इथं आपल्याला वेक्टर कसे दिलेले आहेत, अशा पद्धतीने दिलेले आहेत. तर अशा वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आपण कसा घेतो, तर त्यांच्या एक्स कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट प्लस वाय कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट आणि प्लस झेड कोऑर्डिनेटचा प्रोडक्ट, अशा पद्धतीने आपण त्याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन करतो. तर fx किती आहे 20 आणि vx किती आहे 6 प्लस fy किती दिले 15 आणि vy किती दिले -4 प्लस z कोऑर्डिनेट फोर्सचा किती दिला -5, z कोऑर्डिनेट व्हेलॉसिटीचा किती दिला 3. तर 6 2 12 120 15 चौक 60 -60 येते आणि -5 त्रिक 15 तर -15. तर 120 वजा 60 किती येतील 60 आणि 60 वजा 15 किती येतील 45. तर ऑप्शन नंबर 45 असायला पाहिजे. न्यूटन मीटर किंवा जूल पर सेकंद, त्याला काय म्हणता येईल जूल पर सेकंद. जूल कशाचं युनिट आहे वर्कचं आणि टाइमचं युनिट काय सेकंद, जूल पर सेकंद. हा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. याचा आन्सर आहे बरोबर आहे ऑप्शन 45 जूल पर सेकंद हे त्याचा आन्सर असेल. ज्यांचं आलंय नॉट क्लिअर, काय समजलं रे पवार, क्लिअर दिसत नाही, क्लिअर झालं नाही, समजलं नाही. किरण पवार बाकीच्या तर दिसत आहे ना. ओके ते ठीक आहे, प्रॉब्लेम असू शकतो, रेंजचा प्रॉब्लेम असू शकतो. किरण कोण मुली मुलगा हां ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. हे समजलाय, हा समजला असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम लक्ष द्या. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे तर आता हे लक्षात ठेवा, प्रत्येक प्रॉब्लेम कोणत्या ना कोणत्या तरी एक्झाम्सला विचारलेला आहे. हा सीपीसी पीएमटी ला विचारलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, द अँगल बिटवीन टू वेक्टर्स, द अँगल between two vectors, दोन वेक्टर मधला अँगल काढायचा आहे आपल्याला. a bar equals to 5 I cap plus 5 j cap plus 5 j cap.
and b bar equals to and b bar equals to 5 I cap minus 5 j cap. 5 I cap minus 5 j cap will be या दोन वेक्टर मधला अँगल किती असेल? एक वेक्टर आहे a बार, दुसरा वेक्टर आहे b बार. तो ऑप्शन दिले 0, 45, 90 आणि 180. 0, 45, 90 आणि लास्ट आहे 180, 180. तर या दोन वेक्टर मधला अँगल किती असेल? तर लक्षात द्या, मी तुम्हाला डॉट प्रोडक्टचा एक शेवटची प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली होती की डॉट प्रोडक्टचा यूज अँगल काढण्यासाठी पण करतो आपण. समजा मी डॉट प्रोडक्ट घेतलाय a बार डॉट b बार. a बार डॉट b बारचा फॉर्म्युला काय? दोन फॉर्म्युले. एक आहे ab cos थीटा आणि दुसरा आहे a बार डॉट b बारचा दुसरा फॉर्म्युला काय आहे? जर वेक्टर कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये दिले असतील तर ax bx ay by az bz. कालच सांगितलं होतं मी, या दोन्हींची लेफ्ट हँड साइड सेम आहे तर राइट हँड साइड आपल्याला इक्वेट करता येईल. तर ax bx ay by az bz बरोबर काय तर आपल्याला ab cos थीटा, ab cos थीटा आपल्याला थीटा काढायचं. मग हे ab डिव्हिजन मध्ये आला तर cos थीटा बरोबर काय येईल? ax bx ay by az plus az bz आणि भागिले ab. a चं मॅग्निट्यूड मल्टिप्लाय बाय b चं मॅग्निट्यूड. cos तिकडे न्या तर काय होईल? त्याचा इन्व्हर्स थीटा इक्वल्स टू cos इन्व्हर्स ऑफ काय होईल? ax bx ay by az bz डिवाइडेड बाय ab. तर हे सोल्युशन, हे फॉर्म्युला असेल थीटा काढण्याचा. मग आपल्याला a वेक्टर दिलेला आहे. a वेक्टर किती दिला आपल्याला? 5 i कॅप प्लस 5 j कॅप आणि b वेक्टर दिलेला आहे 5 i कॅप मायनस 5 j कॅप. अगोदर याचं मॅग्निट्यूड काढून घेऊ. मॉड ऑफ ए किती येईल? मॉड ऑफ ए इक्वल्स टू फॉर्म्युला त्याचा x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर. x कोऑर्डिनेट किती आहे? 5, 5 चा स्क्वेअर 25 आणि y कोऑर्डिनेट पण 5, 25. तर किती येईल हे? 25 2 50. तर हे 5 स्क्वेअर रूट ऑफ 2. त्याचं मॅग्निट्यूड येईल 5 स्क्वेअर रूट ऑफ 2. 25 2 50. तर 25 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या. 25 ला स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 तुझा आन्सर येईल. तसंच मॉड ऑफ b हे 25 दोन्ही 25 अधिक 25 इतकंच येईल. याचा पण x कोऑर्डिनेट 5 आहे, y कोऑर्डिनेट 5 आहे. 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 या दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजे a आणि b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. नेक्स्ट फॉर्म्युला काय? थीटा इक्वल्स टू cos इन्व्हर्स ऑफ ax. ax म्हणजे काय? तर x कोऑर्डिनेट त्याचा 5 गुणिले bx b चा x कोऑर्डिनेट किती? 5 आहे प्लस ay y कोऑर्डिनेट किती आहे याचा? 5 आणि b चा पण y कोऑर्डिनेट किती आहे? 5 वजा 5 आणि भागिले a चं मॅग्निट्यूड किती आहे? 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि हे 5 स्क्वेअर रूट ऑफ 2 b चं मॅग्निट्यूड. थीटा बरोबर cos इन्व्हर्स ऑफ 5 5 25 वजा 5 5 25 वजा 25 भागिले 25 आणि गुणिले 2 हे असेल.
तर 25 वजा 25 शून्य, शून्य भागिले निथिक 0 डिवाइडेड बाय निथिक काही असेल तर 0 येईल. म्हणजे cos इनवर्स थीटा इक्वल्स टू काय cos इनवर्स ऑफ 0. आणि cos ची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला येते तर cos ची व्हॅल्यू 0 ही थीटा इक्वल्स टू किती येते 90 डिग्रीला. म्हणजे अँगल इथे किती असायला पाहिजे या दोन वेक्टर मधला 90 डिग्री. ओके या दोन वेक्टर मधला अँगल किती असेल 90 डिग्री असेल. थीटा इक्वल्स टू 90 डिग्री. 25 वजा 25 किती होईल 0, 0 डिवाइडेड बाय एनीथिंग 0. म्हणजे इथे व्हॅल्यू आली 0. cos इनवर्स म्हणजे cos ची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला येते तर तो अँगल असेल 90 डिग्री. cos 0 0 cos 90 0 सर cos 0 1 cos 90 0. तिथे ऑप्शन आहे सी बरोबर. एक मिनिट प्रॉब्लेम नंबर आहे 20. बरोबर आहे ऑप्शन नंबर सी 90. समजलाय. नेक्स्ट असाच एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हटलं सोबत साठी घ्या तो प्रॉब्लेम. अँगल बिटवीन वेक्टर ए बार इक्वल्स टू दिले 3i cap minus 4j cap. 3i cap minus 4j cap आणि b बार इक्वल्स टू दिले -2i cap plus 3k cap. -2i cap plus 3k cap हे दोन वेक्टर दिले आहेत आपल्याला. तर तुम्हाला या दोन वेक्टर मधला अँगल काढायला सांगितलाय. पण ऑप्शन्स असे त्याचे इनव्हर्स मध्ये cos इनव्हर्स त्याचे ऑप्शन्स असे दिलेले आहेत. पहिला ऑप्शन दिलाय cos इनव्हर्स ऑफ -1/3. दूसरा ऑप्शन है cos इनवर्स ऑफ -1/4. तीसरा ऑप्शन है cos इनवर्स ऑफ -1/2. लास्ट ऑप्शन है cos इनवर्स ऑफ -1/6. तो असाच प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. फक्त त्याचा अँगल काढण्याची गरज नाही. सर्व इथे 0 च्या ऐवजी काहीतरी व्हॅल्यू येईल. -1/3 येईल किंवा -1/4 येईल किंवा -1/2 येईल किंवा -1/6 येईल. तर तुम्ही काही वाली तरी ती ऑप्शन बरोबर असेल माहिती जे काय असेल ते पाहून घ्या काय होते.
करता येईल तुम्हाला हा प्रॉब्लेम घरी? ठीक आहे, आपण थांबू इथं. उद्या आपण काही प्रॉब्लेम्स असतील वेगळे तर ते घेऊ, नाहीतर आपण क्लास पूर्ण सुरू करू द्या. ओके, ट्राय करा.